जर हॉटेलसारखी बिर्याणी आपल्याला घरी बनवता आली तर खरं ना. नमस्कार मंडळी, मी स्वाती, आईची शिदोरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. हॉटेलसारखी बिर्याणी घरच्या घरी, मी तर म्हणते हॉटेलपेक्षा भारी घरच्या घरी बिर्याणी कशी बनवायची आणि अगदी सोप्या पद्धतीने घरच्या साहित्यामध्ये आणि सर्वांना आवडेल आणि आपल्यालाही बनवायला सोपी जाईल अशी ही बिर्याणी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहेत. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ करून घेतलेलं आहे. त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक याची पेस्ट 2 चमचे टाकलेली आहे. 4-5 हिरवी मिरची, 4-5 पाकळ्या लसणच्या आणि थोडंसं अद्रक याची पेस्ट करून घेतली. 2 चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि बिर्याणी मसाला 1 चमचा टाकलेला आहे. तुमच्याकडे असेल तर बिर्याणी मसाला वापरा, नसेल नाही टाकला तरी चालतो. आणि चवीनुसार मीठ टाकलेले हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे जे आपण चिकन घेतलेलं आहे त्या चिकनला हे पूर्ण साहित्य लागलं गेलं पाहिजे, हे असं पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे. तर आता इथे दही वापरते मी. दही खूप आंबटही घ्यायचं नाही आणि म्हणजे मीडियम दही घ्यायचं आहे. तर इथे मी 4 चमचे दही घेते. जर तुमचं जास्त आंबट असेल तर तुम्ही 3 चमचेच दही घ्या. दह्याने बिर्याणी छान होते आणि आपलं जे चिकन आहे ते शिजायलाही मदत होते. तर इथे मी 4 चमचे दही घेतलेलं आहे. हे दही जास्त आंबट नाही आहे. जास्तही दही वापरलं तर बिर्याणी आपली थोडीशी हे लागते, त्यामुळे दह्याचं मीडियम व्यवस्थित ठेवा. तर आता हे थोडा वेळ मी मिक्स करून घेतलं आणि आता हे थोडासा वेळ मॅरिनेट करून बाजूला साहित्य ठेवून द्यायचं आहे. तर इथे कुकर घेतले. बिर्याणी मी कुकरमध्ये बनवते. जर तुम्ही पातेल्यात बनवत असाल तर पातेलं घ्या. त्यामध्ये तेल टाकलं आणि मोठे 2 कांदे त्याच्या उभ्या उभ्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत आणि तो कांदा आपल्याला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. म्हणजे तो कांदा पूर्ण असा लालसर झाला पाहिजे. तर हे मी कांदा तळून घेतला, तो बाजूला ठेवून घेतला. आता इथं खडे मसाल्यामध्ये दालचिनी, तमालपत्र, 4-5 लवंगा, मोठी विलायची, काळे मिरे हे घेतलेले आहेत. ते तेलामध्ये ते चांगले परतून घ्यायचे आहेत. अर्धा चमचा जिरे आणि आता हे जे आपण मॅरिनेट करून ठेवलेलं आहे चिकन, तर हे थोडंसं तळलं गेलं की त्यामध्ये हे चिकन सोडून घ्यायचे. तेलाचा जास्तही वापर करायचा नाही. तर हे पूर्ण चिकन यामध्ये सोडून घ्यायचं. या पद्धतीने खरंच तुम्ही एकदा बिर्याणी करून बघा. तुम्ही नेहमी बिर्याणी बनवाल आणि तुमच्या घरचे आवडीनं खूप खातील. तर हे थोडंसं परतून घ्यायचं तेलामध्ये. गॅसची स्पीड मिडियमच ठेवलेली आहे आणि हे थोडा वेळ 5 ते 7 मिनिट ठेवायचं आहे, जास्त वेळ ठेवायचं नाही. आता इकडे मी बिर्याणीला लागत होते तेव्हाच मी बासमती तांदूळ पाण्यामध्ये भिजत घातला होता. 10 ते 15 मिनिट बासमती तांदूळ भिजत घालायचा आणि नंतर ते भिजल्यानंतर मी चाळणीत काढून घेतलं आहे. तर त्या बघा हे 5-7 मिनिट ह्या चिकन चांगलं परतून घेतले. त्याला झाकून ठेवलं नव्हतं, झाकायचं नाही. न झाकताच हे थोडा वेळ गॅसवर परतून घ्यायचं आहे. तर थोडासा आपण तळून घेतलेला कांदा टाकला, म्हणजे 1 लेयर. नंतर त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकली आणि 3 हिरवी मिरचीचे मोठे तुकडे करून त्यात सोडले. आणि आता आपण तो जो भिजवत घातलेला बासमती तांदूळ होता तर तो या लेअरवरती टाकायचा आहे. अर्धे तांदूळ टाकायचे आणि अर्धे शिल्लक ठेवायचे, सगळीकडे पसरवून घ्यायचे. चवीनुसार मीठ टाकायचे. आता आपण चिकनला मीठ वापरलेलं आहे, पण आपल्याला या बिर्याणीसाठी तांदळाला मीठ लागणार आहे. चवीनुसार मीठ, 2 चमचे लाल तिखट आणि बिर्याणी मसाला 1 चमचा. तर आपल्या आवडीनुसार इथं आपण तिखट कमी जास्त करू शकतो. जो तळून घेतलेला आपण कांदा आहे तर त्याचा 1 लेयर टाकून घेतला. कोथिंबीर, भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आणि हे दोन्ही लेअर करून घेतले. आणि आपण सगळे तांदूळ टाकले नव्हते, तर सुरुवातीला थोडेसे तांदूळ टाकले होते, थोडे शिल्लक ठेवले होते. तर आता बाकीचे राहिलेले सगळे तांदूळ त्या लेअरवरती टाकून घ्यायचे. परत आपण थोडासा शिल्लक कांदा ठेवला होता तर तो कांदा या तांदळावरती सोडायचा आहे. म्हणजे आपला हा 3रा लेअर चालू होते कांदा आणि कोथिंबीरचा. आणि कोथिंबीर पण सगळीकडे टाकून घ्यायची. तर इथे 1 मोठा चमचा मी तूप घेतले, तर तूप टाकायचं, सगळीकडे पसरवून घ्यायचं. आणि आपण ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतलेले आहेत, तर मी इथे 4 वाटी तांदूळ भिजत घातले होते, तर 4 वाटी तांदूळला बरोबर 4 वाटीच पाणी घ्यायचं आहे. आणि पाणी काही गरम केलेलं नाही, पाणी थंडच आहे. सगळीकडे पाणी ते टाकून घ्यायचं. याला काहीही करायचं नाही. कुकरचं झाकण घ्यायचं आणि ते आपल्या त्या कुकरला लावून घ्यायचे. तर गॅसची फुल स्पीड करायची आणि गॅसवर आपल्याला फुल स्पीडमध्ये 2 शिट्ट्या या कुकरला देऊन घ्यायच्या. तर इथे आपली पहिली शिट्टी झालेली आणि अशीच आता आपल्याला दुसरी पण शिट्टी करून घ्यायची. तर बघा, बाहेरचं काहीही साहित्य लागलं नाही. आपल्या घरच्या साहित्यामध्ये आपली ही बिर्याणी एकदम छान होते. तर 2 शिट्ट्या झाल्या, थोडा वेळ वाफ जाऊ दिली आणि थोडीशी वाफ राहिलेली असतानाच मग ते
कुकर गॅसवरून काढून घेतलं. त्याला 2च शिट्ट्या येऊ द्यायच्या, फुल स्पीड करायची आणि ही आपली बिर्याणी तयार आहे. बघा असा जर पहिल्या शिट्टीमध्येच पूर्ण घरामध्ये बिर्याणीचा एकदम खमंग असा वास येत होता. आणि मी तर म्हणते हॉटेल काहीच नाही, हॉटेलपेक्षाही कितीतरी भारी ही बिर्याणी झालेली आहे. नक्की एकदा तुम्ही ट्राय करा. हा हा बघा कशी मस्त अशी बिर्याणी झालेली, खरंच भारी झाली आहे बिर्याणी. आता इथे बिर्याणी तयार झाली की एक मोठं ताट घ्यायचं आणि त्या ताटामध्ये ही बिर्याणी आपल्याला टाकून घ्यायची आहे. मोठ्या ताटात बिर्याणी काढली की तांदूळ मोकळे मोकळे होतात आणि बिर्याणी पण अशी मोकळी मोकळी छान होते. आता इथे मोठ्या ताटामध्ये मी बिर्याणी टाकून घेतली आणि बघा कसं अशी एकदम मोकळी मोकळी अशी बिर्याणी झालेली आहे. आणि कुकरच्या वरचे जे तांदूळ आहेत ते पण या ग्रेव्हीमध्ये चांगले मुरले जातात. तर मोठ्या ताटात काढून घ्यायची आणि नंतर मग सगळ्यांना सर्व करायची. ना कोणता फूड कलर, ना जास्त मसाले, अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या पदार्थामध्ये ही बिर्याणी. श्रावण महिना चालू होतोय, त्या अगोदर नक्की एकदा ही रेसिपी करून बघा. मस्त अशी खिलखिले तांदूळ झालेले आहेत, मोकळी सळसळ अशी छान अशी बिर्याणी झाली आणि टेस्ट तर लाजवाब झालेली आहे. एकदा ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग आम्ही बिर्याणीचा स्वाद घेतो. आमच्यात सर्वांना बिर्याणी आवडली. तुम्हीही बिर्याणी ट्राय करा आणि घरच्यांची तारीफ ऐकायला तयार राहा.